आरोग्यदायी टोमॅटो सूप करण्यासाठी मी गावरान 8 टोमॅटो घेतलेले आहेत। ते स्वच्छ धुवून बारीक चिरून देखील घेतलेले आहेत। एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत। आता आपण एका पॅनमध्ये तेल घेऊया। त्यामध्ये तमालपत्र, 4 मिरी, 4 लवंग, 2 मसाला वेलची व बारीक किसलेला अद्रक घालून तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यावर त्यामध्ये आपण बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे, थोडंसं मीठ घालायचं आणि 4 वाट्या मी पाणी घातलेले आहे। गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे। वर झाकण ठेवायचं। टोमॅटो वाफवून घ्यायचे। पहा 5 मिनिट झाले। टोमॅटो एकदम व्यवस्थित वाफलेले आहेत। गॅस बंद करून घेऊया। वाफलेले टोमॅटो एका मोठ्या गाळणीमध्ये घ्यायचे आहे। खाली पातेले ठेवलंय। पाण्यासहित त्यामध्ये ओतल्यामुळं टोमॅटो उकडलेलं पाणी हे पातेल्यामध्ये आलेलं आहे। आता हे टोमॅटो आपण वाटी, ग्लास किंवा मेशरच्या साहाय्याने कुस्करून घेऊया। मिक्सरला न घालता अशा पद्धतीनेच आपण टोमॅटो बारीक करून घ्यायचे। यामुळे टोमॅटोचं साल, बी हे आपल्या टोमॅटोच्या सूपमध्ये जात नाही। एकदम आरोग्यदायी असा आपला टोमॅटो सूप तयार होणार आहे। टोमॅटोचा गर पाण्यामध्ये घालून घेतला आहे आणि केवळ चमचाभर टोमॅटोचा चोथा उरलाय, तो आपण काढून टाकूया। एका कढईमध्ये चमचाभर तूप घालून घ्यायचं। तूप चांगलं पगळलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूया। टोमॅटोचं पूर्ण आपण जो गर काढलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। त्यात 2 चमचा गूळ, पाव चमचा मिरेपूड, अगदी किंचित मीठ घालायचं आहे, कारण मीठ आपण टोमॅटो वाफवताना देखील घातलेले होते। साखरेपेक्षा गूळ हा पौष्टिक असतो, त्यासाठी मी सूपामध्ये गूळ घालून घेतला आहे। हॉटेलसारखे सूप जर घट्ट हवे असेल तर यामध्ये 1 चमचा तुम्ही गव्हाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये मिक्स करून घालू शकता, परंतु मी दोन्ही घालणार नाही। चला तर आता आपण गरमागरम सूप पिण्यास घेऊया। कडाक्याच्या थंडीत आरोग्यदायी सूप घरी नक्की करा। कसे वाटले मला कमेंट करून सांगा। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। परत आपण भेटूया नवीन पौष्टिक रेसिपीसह। कायम स्वस्थ रहा, मस्त रहा। धन्यवाद।